आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक बोलावली। प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश। प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता। बोरीवली आणि भायखळ्यातील सर्वच बांधकामं बंद, गोवंडीसह अन्य भागातील बांधकामांवर नियंत्रण आणलं जाईल। मुंबईतील प्रदूषण इंडेक्स वाढला आणि त्यावर नियंत्रण मिळवलं। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। पुण्यातील 3 माजी नगरसेवकांची शिवसेना ठाकरे गटातून हकलपट्टी। ध्येय धोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्यानं पक्षातून काढलं। बाळा ओसवाल, विशाल धनवडे, पल्लवी जावळेंची हकलपट्टी। नवी मुंबईच्या सानपाडा डीमार्ट परिसरात गोळीबार, अज्ञात आरोपीकडून 7 ते 8 राऊंड फायर। 1 जण जखमी तर गोळीबार करून आरोपी फरार झाल्याची माहिती। बेडच्या अंबाजोगाईत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने एका शिक्षकाला 15 लाखांची खंडणी मागितली। खंडणी दिली नाही तर जीववाण्याची शिक्षकाला धमकी। माजी नगरसेवक अनवर मिस्किनसह 7 जणांवर गुन्हा दाखल। ओबीसींवर अन्याय होतोय, ओबीसींचे प्रश्न सोडवायचे असेल तर ओबीसींची बाजू घेणारा माणूस मंत्रिमंडळात पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं। लक्ष्मण हाकेंची भुजबळांच्या मंत्रिपदावरून प्रतिक्रिया। बाजू घेणारा माणूस पाहिजे, नुसते ओबीसी असणारे नको आहेत, जन्मानं ओबीसी नको आहेत, पण ओबीसीची भूमिका घेणारी माणसं मंत्रिमंडळात पाहिजेत आणि त्यासाठी आम्हाला छगनरावजी भुजबळ या मंत्रिमंडळात हवे होते। स्लीपर वंदे भारतची टेस्टिंग पूर्ण 180च्या वेगानं रेल्वे धावत असताना पाण्यानं भरलेला ग्लास थोडाही हलला नाही। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून व्हिडिओ शेअर। दिल्ली मुंबई रेल्वे ट्रॅकवर टेस्टिंग। खासदार सुप्रिया सुळे मुंबई बंगळुरू महामार्गाची पाहणी करणार। सुळे आंबेगावात राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करणार असल्याची माहिती। राज्यात वाळूसाठी नवं धोरण तयार केलं जाणार। येत्या 15 दिवसातच नव्या धोरणाचा मसुदा तयार केला जाणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। वाळू माफियांना चाप लावण्यासाठी निर्णय।